आज सासूबाईंचा सोमवारचा उपवास होता, तर त्यांनी ठरवलं की काहीतरी वेगळा पदार्थ बनवून खाऊ. कारण साबुदाणा हा पचायला जड असल्याकारणाने त्यांना आणि बऱ्याच लोकांना साबुदाण्यापासून त्रास होतो. तर भगर ही सोमवारच्या उपवासाला चालत नाही, हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे केळीच्या पिठापासून बनवलेली भाकरी आणि फिक्कट हिरव्या मिरचीपासून बनवलेला ठेचा हा बेत बनवायचा ठरला. बाजरी किंवा ज्वारीची भाकरी करताना आपण जशी ती पारंपरिक पद्धतीने मळून घेतो, तशीच केळीच्या पिठात इतर काही जिन्नस टाकून आईंनी केळीचं पीठ हे मळून घेतलं आणि 5-10 मिनिट ते मुरण्यासाठी बाजूला ठेवले. त्यानंतर केळीचे पिठाची भाकरी बनवण्यासाठी ती थापून न घेता त्यांनी लाटून घेतली. कारण केळी ही तिखट असल्याकारणाने थापताना थोडीशी अडचण असते. पारंपरिक पद्धतीने जशी भाकरी आपण भाजतो तशी त्यांनी ती गॅसवर व्यवस्थित पद्धतीने भाजून घेतली आणि त्यानंतर ती त्यांनी मधून फाडून घेतली. त्यात त्यांनी मिरचीचा ठेचा, तेल टाकलं म्हणजे ते खायला मजा येते आणि त्यासोबत दही घेतली. तुम्ही खाता का केळीची भाकरी? कमेंटमध्ये नक्की सांगा.